शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला, घशातील संसर्ग तसेच व्हायरल आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे तालुक्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। सुमारे 15 दिवसापासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते। अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे। कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हाचा तडका अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना या बदलत्या वातावरणाचा अधिक फटका बसत आहे। त्यामुळे उपचारासाठी दवाखान्यामध्ये गर्दी वाढत आहे। तालुक्यातील सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच खासगी दवाखान्यामध्ये सकाळपासूनच रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आरोग्य तज्ञांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। ताप, सर्दी, खोकला किंवा इतर व्हायरल संसर्गाची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील।